ईदवा मैलेच्या घरात धंदा, ईदवा नांदवली सुखी जीवनाला मुकली. आता कशी मुकली, काय मुकली आणि नेमकं हिला काय झालं हे बघण्या अगोदर ही स्टोरी खतरनाक असल्यामुळं आणि HIV पॉझिटिव्ह असल्यामुळं कसा HIV झाला, कशी पॉझिटिव्ह निघाली हे बघण्यासाठी, पण हे जर नाव ओपन केले तर आपल्यावर कंप्लीट होऊ शकते, केस होऊ शकते. त्याच्यासाठी आपल्याला पूर्णतः ही स्टोरी काल्पनिक पद्धतीने सांगायची. ही स्टोरी जरी महाराष्ट्रातली असली तरी आपल्याला ही स्टोरी दुसऱ्या राज्यात म्हणून सांगायचे. त्यांचे नावं काल्पनिक ठेवायचे, सर्व नावं काल्पनिक ठेवायचे. आणि जर हिचा संबंध कुठं जर आढळल्यास हा निव्वळ योगायोग समजावा, असं मी जाहीर करतोय. कारण की स्टोरी आपण दुसऱ्या राज्यातली सांगायची. MP, मध्य प्रदेश, इंदोर जिल्हा आहे. तिथं रामपूर गाव, त्या गावातील विधवा महिला आहे. आता तिचं घर हे रोडच्या कडेला होतं. म्हणजे हायवे रोड असतो आपला, नॅशनल हायवे रोड, अशा ठिकाणी ते गाव होतं. त्या गावात ती वास्तव्याला होती. तिच्या नवऱ्यानं त्या रोडवर तिचा 2-4 गुंठे प्लॉट होता. तिथं आपला एक दोन 2-3 गाळे काढले आणि त्याच्या पाठीमागे आपलं घर होतं. त्या घरात ती राहायची. तिचा नवरा काही कालांतराने तो वारला. वारल्यानंतर तिला एक 7 वर्षाचा मुलगा होता. त्याच्यानंतर तिच्या मैत्रिणी याची की बा तू जमीन किती, 2-3 एकर जमीन आहे, तू काहीतरी धंदा टाक, पाणी कर, म्हणजे किराणा दुकान टाक, स्टेशनरी दुकान टाक, आणि रोडवर असल्यामुळे तुला चालत, किंवा चहाची टपरी टाक किंवा हॉटेल टाक काहीतरी, आणि तुझ्या नवऱ्यानं गाळे तयार करेल म्हणजे तुला कमीचं साधन तुझ्या नवऱ्याकडून तुला मिळालेलं आहे, असं तिच्या मैत्रीण मरशातील म्हणली. तिला पण तो विचार पटला. तिनं काय केलं, किराणा सामान आणलं आणि आपल्या गाळ्यात किराणा दुकान चालू केलं. आता ते होतं रोडवर, हायवे रोडवरच. तिथं काय व्हायचे, वाहनाच्या रहदारी राहायची. कोणाला पुड्या लागो, पाड्या लागो, थम्सअप लागो, कोणाला काही लागो, ते लोक यायचे घ्यायचे. तंबाखूवाले, गायछापवाले असे भरपूर लोक यायचे घ्यायचे. आणि अशातून तिचे हसत खेळत आणि सतत हसतमुख म्हणल्यानंतर, आणि तिथं बाई दुकानावर म्हणल्यानंतर तिथं 4 गिराईक शिल्लक यायचे. तसे त्या गावातले पण तिथं यायचे, कारण 10 दुकानं सोडून तिच्या दुकानात यायचे. कारण कोणाला असं वाटायचं ही खुर्ची खाली तर भेटली तर आपल्याला भेटल, पण ती काही कोणाला भाव देत नसे. आता तिच्या मनातून जरी भावना चवळून यायच्या, तरी पण ती काय करायची, त्या मुलाकडे बघायची आणि भावना दाबण्याचा प्रयत्न करायची. आता 5 मिनिटात कोणी आलं, 5-10 मिनिटाच्या वर काही राहू शकत नाही दुकानात उभं, अशीच भावना. पण एक दिवस काय झालं, असं एक ट्रक ड्रायव्हर म्हणजे एक गाडीवाला आला. त्याची गाडी पंक्चर झाली तिच्या दुकानाजवळ. त्यानं सांगितलं मी दुसरीकडचा आहे, लांबचा आहे, मला इथं, त्यानं सिगरेट वगैरे मारलं, सिगरेट वगैरे पिलं, असं सांगितलं इथं राहायला काही जागा आहे का, लॉज बीज काही. म्हण नाही. म्हणे भाऊ इथं राहायची सोय येईल का. त्यानं सांगितलं माझी एक खोली खाली आहे, त्याच्यात तुम्ही राहा. त्यानं सांगितलं मी तुम्हाला भाडं देतो, 400-500 रुपये देतो, जेवण द्या. त्यानं जेवण केलं. 10 वाजताचा टाइम होता. स्वयंपाक केला, पोराला जेव घातलं, पोरगं झोपी गेलं, याला जेव घातलं. आणि ज्यावेळेस ही महिला गायत्री ही झोपण्यासाठी चालली, त्यावेळेस हा जो ट्रक ड्रायव्हर होता अनिल, यानं तिला थांबवलं आणि सांगितलं तुम्ही एक विचारू का. म्हणे काय. त्याला सांगितलं की म्हणे बा तुम्हाला मला खूप आवडतात, तुम्ही सौंदर्यवान आहे, खूप चांगले आहे, आणि प्रशंसा केली तिची. त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवले म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती स्त्रिया काही पण करायला बसले. कारण की स्त्रियांनी तुम्ही पहिलं ओळख करा, कारण की वासनात हा फक्त तुमच्या शरीरावरचे कपडे काढण्यासाठी तो तुमची स्तुती करत असतो. आणि जर तुमची स्तुती नाही केली तर तो तुम्हाला देऊच शकत नाही. आता तुम्ही प्रकरण भरपूर बघताय महाराष्ट्रात. कोणताही बाबा आला की तो गोड गोड बोलतो आणि भीती दाखवतो आणि त्याचा कार्यभार उरकतो. तसं यानं तिला गोड बोलला. ती पण म्हणली नाही नाही, पण तिच्या पण मनातून आतून भावना दाटून यायच्या, कारण नवरा वारून पण 2 वर्ष झालेले होते. तोपर्यंत तिलाही हेच होतं. त्याच्यानंतर तिला पण मनातून अशा खूप भावना चवळून आल्या. त्यानं सांगितलं मी तुम्हाला फुकट नाही म्हणत, तुम्हाला मी 1,000 रुपये देतो, फक्त मला आजची रात्र तुमच्या सोबत घालू द्या. ती पण तयार झाली. आता तयार झाल्यानंतर तिचा पण 2 वर्षापासून पुरुषाचा संग नव्हता. तिला पण मजा वाटू लागली. रात्री मस्त 2-3 कार्यक्रम उरकले. त्याच्यानंतर त्यानं कंडोम लावला. तो गेल्यानंतर तो आता काय करायचा, तो त्याच्यात तिथे गेल्यानंतर आता ड्रायव्हर लोक असतात, आता त्यांचा एक वटा असतो किंवा बैठक असते किंवा चहाची टपरी असते, असं त्याच्यात तिथे गेल्यानंतर त्याचा मित्र त्याला रमेश भेटला. रमेशला सांगितलं की माझ्याकडे एक विधवा आंटी म्हणे, माझी खतरनाक यार पिसले जबरदस्ती, तुला करायचं का. हो म्हणे करेल. पण मग त्यानं सांगितलं की 2,000 रुपये घेते. आता यांनी देईल होते 1,000 रुपये, यानं सांगितलं 2,000 रुपये घेते. ठीक आहे म्हणे, ठीक आहे.
की तिला फोन लावला आणि सांगितलं माझा एक मित्र येणार आहे, तो पण तुला 1000 रुपये देईल, तयार आहे का? तिने सांगितलं ठीक आहे, ओके, घेऊन या, रात्री 9 वाजता या. 9 वाजता हे दोघं जण गेले. तिथे गेल्या 2 व्हीलरने गेले. गेल्यानंतर 9 वाजता तिच्या घराचा दरवाजा उघडला. पाहिला मेन कार्यकर्ता म्हणजे अनिल पाहिला गेला. एंट्री मारली, त्यानं कार्यक्रम उरकला. उरकल्यानंतर दुसरा रमेश गेला. पण एक दिवस असा घटना घडली मित्रांनो, की त्यानं जो कंडोमच्या दुकानावरून जातो, कधी कधी तुम्ही नुसतं कंडोमचं पाकिट मागता, पाकिट घेता पण त्याची एक्सपायरी डेट बघत नाही. आता एक्सपायरी डेट बघितली नाही म्हणलं, एक्सपायर होईल जर असला, तो कंडोम लावल्यानंतर, तो आत प्रवेश केल्यानंतर तो कंडोम फाटतो. तसंच यांचं झालं. यांचं कंडोम घातला त्या अनिलनं आणि प्रवेश केला, पण तो कंडोम फाटला. तिच्या पण लक्षात आलं, याच्या पण लक्षात आलं, पण खेळ रंगात होता. रंगाचा भंग होईल, कोण माघार घेणारे? कारण दोन्ही पण तलवारी एकमेकाला युद्धाला शरीर, दोन्ही पण नग्न शरीर भिडले होते. युद्ध सुरू होतं आणि युद्धात का ढाल तुटो किंवा तलवार तुटो, युद्ध रोखू शकत नाही. तसंच हा प्रकार झाला आणि जे व्हायचं नाही ते इजेक्युलेशन झालं आणि ते दोन्ही पण थंडी झाली. पुन्हा त्याच्यानंतर तिथं रमेशची एंट्री झाली. रमेशचा कार्यक्रम झाला. रमेशच्या टायमाला तोच कंडोम होता, तसाच कंडोम होता, तो पण फाटून गेला. फाटल्यानंतर यांचा रोजचा 4थ्या 5व्या दिवशी जायचे. आता ही दुकान उघडायची, कधी उघडत नसे, कारण आता हिला ताजा पैसा यायला लागला. ताजा पैसा म्हणजे रोजचे 1000, 2000, 3000, 5000 रुपये येऊ लागले. आता यांनी सांगितलं बा तुला पण आम्ही गिऱ्हाईक आणून देतोय, तुझा पण काम होईल, आमचं पण होईल. मग त्याने सांगितलं की बा तुम्ही जर गिऱ्हाईक जर आणून देत असाल तर 25% रक्कम तुम्हाला, म्हणजे 250 रुपये तुम्हाला, आणि फुकट तुमचा एक कार्यक्रम फुकट. आता हे पण नांदवले, हे पण गिऱ्हाईक आणू लागले, हे पण नांदवले. मग तिची जी मैत्रीण होती, जी दुकान टाकायचा सल्ला द्याला, त्याच्यामध्ये हिचं दुकान कधी बंद असतं, नेमकी करते काय? म्हणून ती मनीषा, तिच्या शेजारची मनीषा आली. तिने विचारलं का ग मग दुकान का बंद होते? ते सांगितलं की काय नाही ग, याच्यात काही खरं नाही म्हणे. एक रुपया कमवावा लागतो. एक चॉकलेटचा डबा जर का विकला तरच 20 रुपये भेटते. काय चपचा पुडा जर एक जर विकला तर फक्त 30-40 रुपये, 40-50 रुपये भेटते. आणि एवढं करूच तर त्याच्यापेक्षा हा धंदा खूप सोपा आहे, तुला करायचा असेल तू करू शकते म्हणे. पण ती पण एक सती सावित्री, तिनं मनीषानं डायरेक्ट नकार दिला आणि सांगितलं मी हे धंदा करू शकत नाही. घरची शिळी भाकर खाईल पण हे करणार नाही. आता एक आहे, स्त्रियांच्या पोटात 4 भाकरी सपातात, काही सपातात, पण एक गोष्ट सपातत नाही. आता ही घरी गेल्याबरोबर हिच्या नवरा शिवम शेतातून आला. आता ते खेडेगाव होतं, मीडियम खेडेगाव. आल्याबरोबर तिनं तिच्या नवऱ्याला सांगितलं की आपल्या शेजारचे जे नाही का मनीषा हिचं हे गायत्रीचं दुकान कधी पण बंद राहतं, या असं असं करते, ट्रक ड्रायव्हर येते, असं होते तसे होते. आता हे याचं पण शिवमचं पण लक्ष तिच्यावरच लागेल होतं. त्याला पण असं वाटायचं माझ्या हातात कधी येईल. आता यानं काय केलं, रात्री सांगितलं, बायको सांगितलं, जेवण केलं आणि सांगितलं मी आता चाललो, म्हणजे शेतात पाणी द्यायला. शेतात पाणी द्यायच्या ऐवजी तो गेला, गायत्रीच्या दरवाजावर वाजवला, दरवाजा उघडा. गायत्री सांगितलं तुमचं काय सुरू आहे, मला माहिती म्हणे, जर नसल तर मी आता सगळ्या गावात करून देणार आहे, असं असं तू धंदा करते म्हणून. ते सांगितलं बाबा कोणाला सांगू नको, पण तुला जे लागतं ते सांग. आणि त्यानं सांगितलं तू जे करते ते मला करू दे. यानं पण कार्यक्रम केला. आता यानं केला बिना कंडोमचा कार्यक्रम, कंडोमचा कार्यक्रम बिना कंडोमचा. पण याच्यातून काय झालं मित्रांनो, आता हे कार्यक्रम धकले, याचा धाकला तिचा धाकला. आता मनीषाच्या मनात आपला नवरा म्हणजे साधा देव माणूस, पण तिला माहित नाही की आपला नवरा आपल्या मैत्रिणीकडे चाललाय, गायत्रीकडे, हे पण माहित नव्हतं. पण एक दिवस असा आला, कारण की आता तुम्ही म्हणताय बांधकाम मजूर जे हे सुरू आहे, कोणी पेटी योजना म्हणते त्याला, त्याच्यातून काय होतं, दर वर्षाला एकदा त्या बांधकाम मजुराला कोणते रोग आहे त्यांच्या विविध चाचण्या केल्या जातात, त्यांचं ब्लड सॅम्पल घेतलं जातं. ब्लड सॅम्पल घेतल्यानंतर गेल्यानंतर त्याचा रिपोर्ट एक HIV पॉझिटिव्ह निघाला. आता तुम्ही मला सांगा, गायत्रीनं विधवा असल्यामुळं आणि बांधकाम मजुराचा म्हणून अर्ज केलेला होता, त्याचा पेटी भेटेल होती, त्याच्यातून तिचे रक्ताचे नमुने घेतल्यानंतर त्याच्यात पॉझिटिव्ह आला. जिल्हा रुग्णालयाला सांगण्यात आलं दवाखान्यात की अमक्या अमक्या गावची अशी अशी महिला पॉझिटिव्ह. तिला तिथील वरिष्ठ डॉक्टरांनी तिला फोन करून तिला हॉस्पिटलला बोलवलं आणि तिचा मानसोपचार करावा लागतो. कारण ते सांगितलं तुम्ही आता मरणार तर आहे तुम्ही, पण 10-15 वर्षे, 20 वर्षे, 25 वर्षे जगणार आहे. पण तुम्हाला एड्स का झाला, तुमचा तर नवरा वारीले, तुम्ही विधवा आहे, तुम्हाला का झाला? तिनं पूर्ण स्टोरी त्या डॉक्टर लोकांना कथन करून सांगितली की बाबा असा असा ट्रक ड्रायव्हर आला, माझ्यासोबत शारीरिक संबंध झाले, मला एक 7 वर्षाचा मुलगा आहे, असं. त्यांनी डॉक्टरांनी तिचं हे केलं आणि तिला गोळ्या औषधी लिहून दिल्या आणि सांगितलं तुम्ही गोळ्या खा
आणि औषधी वेळेवर वेळ घ्या, म्हणजे तुमचा मुलगा कमीत कमी 20-25 वर्षापर्यंत तुम्ही त्याला बघू शकता, मग त्याचं लग्न होईपर्यंत तुम्ही जगू शकता, काही अडचण नाही, असं ते सांगितलं. पण तिच्या पायाखालची जमीन सरकली, वाळू सरकली, डोक्यावर आभाळ कोसळलं. कारण की तिला दिसू लागलं की आपला मुलगा जर जेवण झाल्यानंतर त्याला जर माहिती झालं आपल्या मम्मीला, आपल्या आईला जर काही एड्स आहे, त्याच्या भावना काय आहे, अशी फार खचून गेली. आता खचून गेल्यानंतर तिच्याचं कोण मोकळंय, तिनं पुन्हा मनीषाला सांगितलं. मनीषाने सांगितल्यानंतर मनीषा तिथं आली. मनीषाने सांगितलं की मला असं असं झालं म्हणे, आपल्या गावात ते पेट्यावाले आले, ते डॉक्टर लोक आले, त्यांनी आपलं ब्लड टेस्ट करायला नेलं आणि ते ब्लड टेस्ट फुकट होतं. त्याच्यातून माझा HIV चा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. आता मी काय करू? त्यावेळेस तिने सांगितलं, तू जशी करणी वैशी भरणी, अशी म्हणली आणि ती निघून गेली. ज्यावेळेस नवरा घरी आला त्यावेळेस सांगितलं, ते सांगितलं जी माझी मैत्रीण होती गायत्री, वय वर्ष 27, हिला एड्स झाला म्हणे, HIV पॉझिटिव्ह निघाली. त्यावेळेस याच्या पण डोक्यावर म्हणजे आभाळ कोसळलं, खालून पायाखालची वाळू सरकली. कारण की याला माहित होतं आपण तर नंग्यात तलवारीनं आपण युद्ध खेळलंय आणि आता आपल्याला होणारच. यानं दुसऱ्या दिवशी उठला, सकाळी दवाखान्यात गेला, एक लॅब बघितली आणि तिथून HIV ची टेस्ट करून घेतली. करून घेतल्यानंतर तिथं पॉझिटिव्ह आली. मित्रांनो, तिथून त्याने एक रस्सी विकत घेतली आणि गावाच्या जवळ येता येता काही मीटरच्या अंतरावर असताना एका बाबळीच्या झाडाला फास गाय टाकून स्वतः जीवन संपून घेतलं. विचार करा तुम्ही, फक्त 5 मिनिटाच्या खेळासाठी तो तर गेलाच, त्यानं त्याच्या बायकोला फुकट दिलं. त्याच्यानंतर ते ट्रक ड्रायव्हर येणारे होते 7-8 जण, त्यांना पण एड्स झाला. म्हणजे एक एड्स, एक चुकी तुमची किती जीवनात भोवती आपल्या आणि काय काय होतं एक लक्षात ठेवा. त्याच्यासाठी मी इथं तुम्हाला सांगू शकतो की जर गेलेच कुठं, पहिली तर गोष्ट जायचंच नाही, पण गेले तर कमीत कमी पूर्णतः सिक्युरिटी जवळ ठेवणे, कंडोमोरची एक्सपायरी डेट बघणे आणि पूर्ण कपडे कधी न काढणे, निकर बिलकुल काढायचा नाही. हे एखाद्या व्हिडिओ सांगू, कारण व्हिडिओ मोठा होईल, त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो की कधीच परस्त्रीगमन करू नका. कारण केल्यानंतर एड्सचा हा धोका 100% झाल्याशिवाय राहत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.